नमस्कार, मी लीना कांडेकर, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे पाटील यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून ते अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत उतरणार आहेत। त्यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी काय विजन तयार केले आहे ते जाणून घेतले आहे ATV न्यूजचे संपादक सागर दुस्सल यांनी। तर पाहूया कृष्णा कार सजावट प्रस्तुत तयारी लोकसभेची। या कार्यक्रमात ॲडव्होकेट नामदेव वाकळे पाटील यांची रोखठोक मुलाखत। नमस्कार, ATV न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। कृष्णा कार सजावट प्रस्तुत लोकसभेची तयारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट नामदेव वाकळे पाटील। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। ते सामाजिक कार्यकर्ते आहे आणि त्यांचं ATV न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। सर, सर्वप्रथम आपण लोकसभेची निवडणूक लढवणार आहात। आपल्याला ATV न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा। मला सांगा की आपलं नेमकं पहिले आपला परिचय आपण लोकांपर्यंत जाऊन देऊया। मी ॲडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे सावेडीतील राहणार आहे। सावेडीमध्ये परिचय हॉटेलच्या पाठीमागं वाकळे मळामध्ये मी राहतो। मी BA LLB झालेला असून किराणा दुकानसुद्धा आहे आणि बांधकाम व्यवसायसुद्धा करतो। तर आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये वकिलीसुद्धा करतो। इतर वेळामध्ये दुसरे छंद आहेत तसे सामाजिक कार्याचे। आणि नगरमधील घडामोडी पाहून माझ्या असं लक्षात आलं की हे जे आता चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी सामाजिक कार्य करावं आणि लोकांचं थोडं भलं होईल असं काहीतरी कार्य करावं, म्हणून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे। सर, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर का पाहिलं की निवडणूक लढवायची असेल तर आपल्यासमोर एक व्हिजन असतं। तर नेमकं आपलं व्हिजन काय आहे या नगर शहरासाठी, या नगर जिल्ह्यासाठी? नगर हा तसा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आणि भौगोलिक दृष्ट्या एकदम चांगला शहर असून त्याला 5 जिल्ह्यांचं चौक लाभलेलं आहे। पण जसं 5 जिल्ह्यांचा चौक लाभलेला आहे तसं आपण त्याची अजून तशी प्रगती करू शकलेलो नाही आहे। सह्याद्रीच्या रांगा आपल्या इथून गेलेल्या आहेत। डोंगरगंज जवळील गोरक्षनाथगड, मिरवली पहाड, वृद्धेश्वर, चांदबिबी महाल, आगडगाव, मोहटादेवी असे तीर्थक्षेत्र आपल्याला असूनसुद्धा, भुईकोटकुला एवढा मोठा असूनसुद्धा आपण पर्यटन क्षेत्रामध्ये तशी काही वाढ करू शकलेलो नाही आहे। पर्यटन क्षेत्र वाढण्याकरता आपल्याला या डोंगर रांगा वाढवल्या पाहिजे, वृद्धिंगत करता आले पाहिजे, त्याच्यामध्ये वृक्ष लागवड करता आली पाहिजे। पर्यटक जर वाढले तर इथल्या रोजगार वाढेल, त्यामुळे लोकांची भरभराट होईल। त्यासाठी त्या वृक्ष लागवड करून पर्यटन क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करून लोकांना रोजगार वाढवण्याकरता बरेच कार्य करता येतील असे माझ्या लक्षात आल्यामुळं मी ते ठरवलेले आहे की आपण ही लोकसभा निवडणूक लढवणे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण नुसतं तसं साधारण माणूस प्रगती करू शकत नाही आहे। काहीतरी पद हातामध्ये असलं पाहिजे, त्याला काहीतरी कुठून सरकारी लाभ मिळवण्याकरता तशी ताकद असली पाहिजे। म्हणून मी लोकसभा निवडणुकीची तयारी करून त्यामध्ये उभा राहण्याची तयारी केलेली आहे तशी। सर, आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न गहन बनत चाललेला आहे। आपण पाहतो येणाऱ्या काळामध्ये दुष्काळ हा मोठा पडू शकतो, कारण की पावसाने पाठ फिरवली होती म्हणजे पूर्ण पाठ फिरवली होती, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे। कांद्याला भाव नाही, एकीकडं हे चालू असताना आपलं विजन काय राहणार शेतकऱ्यांसाठी? खास शेतकऱ्यांच्या पाठीमागं दुष्काळ हा 3-4 वर्षापासून हात धुवून लागलेला आहे। पाऊस नुसता वरच्यावर होतो, विहिरीमध्ये पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे। वृक्ष लागवड जरी आपण आता करीत असलो तर पाऊस नसल्यामुळं लावलेले वृक्षसुद्धा टिकत नाही आहेत। त्याच्यामुळं आपण आता पाणी जे काही पाऊस पडतो तो पाणी आपण अडवला पाहिजे, जिरवला पाहिजे आणि पाणी आपण जमिनीवर थांबवलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता मी जे मगाशी म्हणलो की डोंगर रांगा आपण सजवल्या पाहिजे, त्या नुसत्या वृक्ष लागवडीने नाही सजणार, तर आपण तिथं आता सध्या आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान इतकं आलं आहे का फोकलँड JCB वगैरेने आपण तिथं पाणी अडवण्या आणि जिरवण्याकरता मोठ्या योजना राबवू शकतो। मनुष्यबळाने आता एवढे खडक फोडणे किंवा याच्यावर मोठे तळे निर्माण करणे शक्य नाही आहे। आपल्याजवळ यंत्रसामुग्री चांगली असल्यामुळं आणि आपण तिथं बोरवेल जर घेतले आणि त्याच्यावरून डोंगर रांगावर ते जर ठिबक सिंचन वगैरे जर केलं आणि वडासारखे जे आपले
आपल्या प्रदेशामध्ये जे वृक्ष आहेत की जे कमी पाण्यामध्ये मोठं आपल्याला एक आधार देऊ शकतात, असे वड आहे, चिंच आहे, बोर आहे, बाबूळ आहे, असे वृक्ष लागवड करणे आणि ठिबक सिंचन करणे. डोंगर माथ्यावर नेऊन ठिबक सिंचन जर केली तर हे झाडं 4 वर्ष जर त्यांना पाणी मिळालं तर ते 50-100 वर्ष जगू शकतात. म्हणजे एक पिढीला नाही तर 2-2 पिढ्यांना ते आधार देतात. बरं, वृक्ष असे आहेत की ते त्यांच्या पाना फुलांपासून लाकडांपासून सगळ्यांनाच फायदा होतो. एकदा वृक्ष लागवड झाली की जंगली प्राणी वगैरे त्याच्यावर राहतात, पशुपक्षी राहतात आणि पाण्याचं तिथं संचय राहिल्यामुळं जे वृक्ष जे आहे जंगली जनावरं जे आहेत ते इकडं मनुष्यवस्तीमध्ये येणार नाहीत. मनुष्यवस्तीमध्ये न आल्यामुळं त्यांचं तिथं संवर्धन होऊ शकतं. दुसरा प्रश्न जर का आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगारी ही खूप वाढत चालली आहे. तरुणांसमोर खूप मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे. तर तुम्ही ते रोजगाराचा प्रश्न कसा सोडवणार लोकांचा? आता ही लोकसभेची निवडणूक अशी आहे की याच्यामध्ये जो खासदार असतो त्याला केंद्राकडून मदत मिळवता येते. त्याच्यामध्ये जास्त म्हणजे एक असं उद्दिष्ट ठेवू शकतो की तो नवीन उद्योग आपल्या शहरामध्ये आणू शकतो. त्यांना तसे रोजगार निर्माण करून देणे, त्यांना जागा देणे, त्यांना त्याचं पाठबळ देणे, संरक्षण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता MIDCमध्ये बघतो आपण की बरेचसे शेड असे आहेत की ते मोकळे पडलेले आहेत. त्यांच्यामध्ये 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी एकदम जोरात रोजगार होता, त्यांना कामगार मिळत नव्हते. रोजगार करण्याची त्यांची तयारी होती, त्यांनी एवढं भांडवल गुंतून तिथं शेड उभे केले. पण आज अशी स्थिती आहे की त्यांनी ते शेड सोडून निघून गेलेले आहेत. जागा MIDCला कमी असल्यामुळं आणि रोजगार लोक आता बेकारांची संख्या जास्त वाढत चालली आणि कारखान्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. ते कारखाने बंद पडत चाललेले आहेत. मग आपल्याला आहे ते कारखाने जे चालू आहेत त्यांना आणखीन पाठबळ देऊन, जे बंद पडलेले आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन परत रोजगार निर्माण करण्याची संधी आपल्याला मिळू शकते याच्यातून. त्यासाठी केंद्राकडून पाठपुरावा करणं आवश्यक आहे. आता तो पाठपुरावा कसा करायचा, काय करायचा याची सर्व कल्पना मला असल्यामुळं मी ते डोक्यामध्ये एक व्हिजन ठेवलेलं आहे का MIDCचं आपण हे करा. आपल्याकडं जर बघितलं आपण जामखेडपासून इथं मिलिटरी एरियापासून पलीकडे जर गेलो आपण तर पूर्ण मोकळा परिसर आहे. तिथं पाणी नसल्यामुळं शेती नाही, काही नाही. तिथं जर आपण तलाव वगैरे जर केले आणि जामखेड वगैरे त्या भागामध्ये जर MIDCचा प्रस्ताव जर केला तर तिकडच्या लोकांना आपल्याला रोजगार देता येईल. त्यांना फक्त ऊसतोड कामगार म्हणून ओळखलं जातं. अजून तिकडे MIDC नसल्यामुळं आणि दळणवळणाचे साधनं तसे एवढे म्हणजे रस्ते वगैरे व्यवस्थित नसल्यामुळं MIDCची प्रगती झालेली नाही आहे. त्या एरियामध्ये MIDC होणं आवश्यक आहे. श्रीगोंदा, पाथर्डी, जामखेड ह्या भागातील कामगार रोजगार हे पुण्याकडे जातात. नगरमध्ये एकही रोजगार थांबायला तयार नाही आहे. मोठे मोठे नवीन उद्योग जर आपण आणले तर जास्त तरुणांना काम मिळेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. सर, आपण आत्ता सांगितलं की रोजगार नगरला थांबायला तयार नाही आहे, परंतु आपण जर का पाहिलं तर मराठवाड्याची आणि पश्चिम महाराष्ट्राची ही प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं नगर शहर, हे नगर जिल्हा तर एवढे जिल्हे जर का आजूबाजूला आहे आणि सर्वात महत्त्वाचा असा पॉईंटचं हे सिटी असताना सुद्धा, हे शहर असताना सुद्धा ह्या ठिकाणी रोजगार न येण्याचं कारण काय वाटतं आपल्याला? एक प्रकारची दहशत बसलेली आहे. धंद्यामध्ये जे उद्योजक आहेत त्यांना एक दहशत बसलेली आहे. कामगार जर ठेवले तर त्यांना हुसकवून लावले जातं. जर कामगार येतील की नाही, जर समजा कुशल कामगार जे आपल्याकडे आहेत, बऱ्याचशा औद्योगिक संस्था नसल्यामुळं कुशल कामगार निर्माण होत नाहीत आणि त्यांना मग नाईलाजाने बाहेरून कामगार आणावं लागतात. ते कुशल असतात, त्यांना माहिती असते आधुनिक. आपल्या इथल्या कामगारांना माहिती नसते, ते कामगारांना आवश्यक असतात. मग त्यांच्या हाताखाली आपले कामगार शिकून कुशल होऊ शकतात. पण काय होतं की बाहेरचे कामगार आणले की त्यांना हुसकून लावलं जातं, त्यांना मारहाण केली जाते. हे आता आपण बरेच एवढे 2-4 वर्षामध्ये प्रकरण बघितलेले आहेत. काही इथले स्थानिक जे काही लोक आहेत ते बाहेरच्या लोकांना स्वीकारित नाहीत लवकर. स्थानिक कोण? कामगार? स्थानिक जे समजा अकुशल कामगार असतात, अकुशल कामगारांना दुसरे बाहेरच्या राज्यातले जर कामगार आणले तर ते लवकर एकमेकाशी मेळ बसत नाही त्यांचा. तर ते आपण मेळ घालून त्यांना त्यांची समजूत काढणे, त्यांना समजावून सांगणे की आपण त्यांच्याकडून कला शिकणे आवश्यक आहे
आपल्याला जर कला माहीत नाही आहे, समजा आपण आता कुठला डिप्लोमा केलेला नाही आहे, काही नाही आहे, आपल्याजवळ बरेचसे शिक्षण न झाल्यामुळं काहींना डिप्लोमाला ॲडमिशन घेता आलेलं नाही आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्ही एक समझोता घडवून आणणार काही, त्यांची आपल्याला गरज आहे. ज्यावेळेस आपण कुशल होऊ त्यावेळेस ते ऑटोमॅटिक त्यांच्या याच्यात जातीलच तसे. पण सध्या आपल्याला ज्ञानाची, कुशलतेची, त्यांच्याकडून ज्ञान घेण्याची आवश्यकता असल्यामुळं आपण त्यांना स्वीकारणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचा मेळ घालून देणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम असणार आहे. एक आपण पाहिलं की सर्वसामान्य माणूस हा राजकारणापासून जरा लांबच राहतो, तो काय या भानगडीमध्ये पडत नाही. आणि आपलं तर आपण पाहिलं तर किराणा दुकान आहे आपलं, त्याचबरोबर आपण वकिलीसुद्धा करत आहात. हे सर्व सोडून अचानकपणे लोकसभा निवडणूक लढवायची, कारण या अगोदर कोणती निवडणूक तुम्ही लढवली आहे का? या अगोदर कुठली निवडणूक लढवली नाही, कुठल्या पक्षामध्ये नाही, कोणाच्या पाठीमागे गेलेलो नाही आणि कोणाला नमस्कारही केलेला नाही. अगदी प्रखरपणे मी अगदी मान्य करत होते. मग अचानकपणे लोकसभा निवडणूक आहे, इतकी मोठी निवडणूक की आपण जर का पाहिलं तर आज नगरसेवक निवडणूक लढताना सुद्धा माणसाची दमजाग होते. लोकसभा निवडणूक लढायची काय तुम्ही प्लॅनिंग आखलेलं आहे? नाही, माझं एक कसं आहे म्हणजे का, समजा आपण नुसतंच एखाद्या नेत्याच्या पाठीमागं हिंडून फिरून किंवा त्याच्याबरोबर राहून त्यातून काय एवढं म्हणजे क्वालिफिकेशन त्यातून तयार होत नाही आहे. आपण आता तसं मी आता LLB झालेलो आहे, पॉलिटिक्स वगैरे माझा स्पेशल विषय आहे. त्याच्यामुळं कायद्याची पूर्ण ज्ञान आहे मला. कायद्याचं ज्ञान असल्यामुळं आणि याचं सगळं जवळजवळ मी आता तसं टर्नर फिल्टरचा कोर्स केलेला आहे. शेतीचा व्यवसायाचं मला माहिती आहे, औद्योगिक क्षेत्रातलं मला माहिती आहे. त्याच्यामुळं हे जे का आपल्याला ज्ञान आहे ना, हे असं व्यवहारात राहून मिळतं. असं एखाद्याच्या पाठीमागं हिंडून, आता आपण नगरमध्ये पाहतो का बरेचसे असे आहेत का 10वी पास झाले, नापास झाले किंवा ग्रॅज्युएट जरी झाले ना, एखादी कुठली तरी गाडी घ्यायची, नेत्याच्या पाठीमागं त्याच्या घोषणा देत हिंडत राहायचं. हे मला तरुणांकडून बिलकुल अपेक्षित नाही आहे. आणि आपण पण निवडून आले तर तरुणांनी माझ्या मागं झेंडे बिंडे घेऊन फिरू नका. नाही, काही गरज नाही आहे तुम्हाला असं कोणाच्या पाठीमागे हिंडण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही स्वकर्तृत्वाने तुम्ही क्वालिफाईड व्हा. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण स्वतः क्वालिफाईड व्हायला पाहिजे. आपल्याला त्या क्षेत्रातलं ज्ञान असायला पाहिजे. त्याच नाही तर अनेक क्षेत्रातलं ज्ञान असायला पाहिजे. तर अनेक क्षेत्रातलं ज्ञान असलं तर तुम्हाला कुणीच कुठंच अडवू शकत नाही. आता ही लोकसभेची निवडणूक एकदम लढवण्याचं कारण म्हणजे कसं आहे, आपण जर स्टेप बाय स्टेप जर म्हटलं ना, ती काय आवश्यकता नाही. याच्यामध्ये काय अट नाही आहे तशी का तुम्ही पहिलं ग्रामपंचायत सदस्यच व्हायला पाहिजे किंवा नगरसेवकच व्हायला पाहिजे, मग आमदार होता येईल, मग खासदार होता येईल. मी तुम्हाला 8 वगैरे किंवा तुम्हाला अर्ध नाही. माझा विषय काय होता की एवढी मोठी निवडणूक अचानक लढवण्यामागचं काय नेमकं कारण ठरलं नाही का? नेमकं कारण असं आहे का, आता आपल्याला जर मोठे उद्योजक आणायचे म्हटलं, मोठे आपल्याला आता समजा कुठल्या योजना जर आणायच्या म्हटल्या तर हे नगरसेवक वगैरे या पदापर्यंत नाही होऊ शकत. ते त्याला खासदार केंद्रातून ज्या योजना आणावं लागतात आणि मोठ्या योजना राबल्या तरच मोठ्या जास्त संख्येने लोकांचं कल्याण होऊ शकतं. तुम्ही छोटे छोटे कुठले तरी काहीतरी योजना राबवल्या तर त्याने फक्त तेवढ्या स्थानिक 100-200 लोकांचंच कार्य होतं. तसं आपल्याला पूर्ण जिल्ह्याचं जर भलं करायचं असेल, आपल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं जर भलं करायचं असेल तर खासदारकी एकच पद असं आहे का तो गल्लीतल्या कामापासून तर फार मोठ्या दिल्लीतल्या कामापर्यंत तो करू शकतो. म्हणजे त्याचं तेवढं तसं उद्दिष्ट असतं तसं ते, आणि ते सार्थ होतं त्याने. त्यासाठी ही लोकसभेची निवडणूक आवश्यक आहे. लोकसभेची निवडणूक लढवली म्हणजे तो त्यातलं कुठलंही काम असू द्या तुमचं, फार अगदी एखाद्याची गटर जरी तुंबली तरी तो काम करू शकतो, तुमचा एखादा कारखाना जरी आणायचं असलं तर तो काम तो करू शकतो. त्यासाठी लोकसभेची निवडणूक आवश्यक आहे लढणं. साहेब, आपण सांगितलं की कोणाच्या मागं फिरू नका, कोणाच्या मागं झेंडी घेऊन जाऊ नका. मला एक सांगा, एवढी मोठी निवडणूक तुम्ही लढवणार आहात, तुम्ही कोणतं आंदोलनात वगैरे सहभाग घेतला होता का? कधी आंदोलन तुम्ही केलं का? मला ते आंदोलन आणि हे संप, बंद, रस्ता रोको ह्या गोष्टी तर बिलकुल मान्य नाही आहेत. तुम्ही काही म्हणा, मला त्याच्याबद्दल वाईट वाटणार नाही. पण संप आणि रस्ता अडवणूक करून लोकांचे आणखीन म्हणजे अडवणूक, त्यांच्या कामामध्ये अडथळा, त्यांच्या गैरसोयी करून कुठल्या रस्ता रोकोने कोणतं काम झालं तुम्ही मला आजपर्यंत सांगा. रस्ता रोको केल्याने बरेचसे लोकांचे, लहान मुलांचे, म्हातारे, जे आजारी लोकांचे, यांचे सगळ्यांचे हाल होतात. एकही रस्ता रोकोमध्ये मला अजून 2%सुद्धा किंवा 1% माणसंसुद्धा सांगणार नाही आहेत का आज रस्ता रोको झाला होता त्यामुळं आमचं फार कल्याण झालं. लोक बाहेरून 200-200, 300-300 किलोमीटरवरून प्रवास करून येतात. भूक लागलेली असते त्यांना, म्हणजे सगळ्या अडचणी झाल्या असतात. आता 10 मिनटात मी माझ्या घरी जाईल आणि आता फ्रेश होऊन मस्तपैकी जेवण वगैरे करून आराम करील, ही त्याची अपेक्षा असते. एखाद्या ट्रॅफिकमध्ये, एखादा रस्ता रोकोमध्ये जर ते हे झाले तर कितीतरी असं बघितलं का आपण गाडीमध्ये लोकांचे मृत्यू झालेले आहेत. त्याच्यामुळे हे रस्ता रोको हा प्रकार तर पूर्ण बंदच करायला पाहिजे.
त्याच्यामध्ये तर मी जर समजा खासदार झालो तर पहिलं त्या गोष्टीला पुढाकार घेईल का रस्त्यावर लोकांनी कसल्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची अडवणूक केली नाही पाहिजे. तुम्ही रस्त्यावर गाडीसुद्धा उभी नाही केली पाहिजे विनाकारण, इथपर्यंत मी सांगू शकतो. साहेब, असे कोणते सामाजिक प्रश्न आहे की जे प्रश्न आपल्याला असं वाटतं की आपण लोकसभेची निवडणूक जिंकून आल्यानंतर प्राधान्याने सोडवले गेले पाहिजे? आता लोकांच्या दैनंदिन गरजापासून असतं तसं. आज आपण बघतो एवढे मोठे रस्ते केले आहेत, कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत, पण कॉन्क्रीटचे रस्ते असूनसुद्धा रोडच्या कडेने पूर्ण मातीने भरलेले आहेत. ते झाडूवाले जरी आले तर फक्त जेवढं काय कागद वगैरे असतील तेवढे झाडून घेतात, माती जागेवरच राहते. त्या जागेवर माती राहिल्यामुळं रोडवरून साधी टू व्हीलर जरी गेली तर त्याच्या पाठीमागं चालणाऱ्या माणसाला धुळीने पूर्ण माखला जात होतो. म्हणजे आपण हायवेवरून चाललेलो आहेत का एखाद्या धुळीच्या गल्लीतल्या रस्त्यातून चाललो याची त्याला जाणीव राहत नाही. त्याच्यामुळं आपल्याला अगदी रस्त्याच्या स्वच्छतेपासून तर मोठ्या मोठ्या जे काही योजना राबवायच्या तिथपर्यंत काम करावं लागणार एवढं माझ्या लक्षामध्ये. मी असं म्हणणार नाही का मी खासदार झालेलो आहे आणि हे रस्ते झाडण्या वगैरेचं किंवा गल्लीचं गटाराचं वगैरे हे माझं काम नाही आहे. ते काम तुम्ही कोणा खासदाराला नाही, मी माझं वैयक्तिक आता जे काही सांगतो, मला कोणाला टोला मारायचं नाही, कारण मी सामान्य माणूस आहे. मी सामान्य माणसाचा नाही तर होणार आहे. मला कोणालाही टोला मारायचा नाही, कोणालाही काही म्हणायचं नाही आहे. पण माझ्या जे डोक्यामध्ये आहे का जे लोकांची आता सध्या अडवणूक होती ती व्हायला नाही पाहिजे म्हणून मी माझा उद्देश सांगितला आहे तसा. फक्त नेमकं मला सध्या अधिकारच नाही. अधिकार जनता देऊ शकते. जनतेने जर मला निवडून दिलं तर मी करून दाखवीन का हे असं असतं. आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्य दोन्ही समजले पाहिजे. निश्चितच राजकारणाचा पैलू जो असतो, जे हे असतं ते आता साहेब खऱ्या अर्थाने शिकताना मला दिसतात ते. कारण की त्यांच्या एकंदरीतच बोलण्यातून आपल्याला दिसतं आहे की ते एकदम प्रामाणिकपणे ही निवडणुकीला सामोरे जात आहे. सर, अहमदनगरचं जे नाव आहे ते आपण पाहिलं, शिर्डी म्हणून नगरला ओळखलं जातं, अहमदनगर म्हणून ओळखलं नाही जात. आपण पाहिलं का? कारण की अनेक जण आपल्याला विचारतं अहमदनगर का पे, आम्ही नॅशनल चॅनलला वगैरे जेव्हा काम करतो तर आम्हाला सांगावं लागतं शिर्डी, तेव्हा त्यांना कळतं की अहमदनगर. काही जण तर म्हणतात शिर्डी नाशिक में क्या. तर असं नगरचं नाव रोशन करण्यासाठी काय करता येईल? नगरचं नाव रोशन होण्यासाठी आपल्याला एवढा जो काही भौगोलिक प्रदेश चांगला भेटलेला आहे. आपल्याला डोंगरकडा आहे, सह्याद्रीच्या रांगा भेटलेल्या आहेत. या सह्याद्रीच्या रांगा अशा आहेत की इथं औषधी वस्तूंसाठी ते पहिल्यापासून फेमस आहे ना, अजूनही पण पूर्ण म्हणजे प्रख्यात आहे. तसं त्या वृक्ष लागवडी करता, औषधी वृक्ष लागवडी करता आपल्याला आवश्यक आहे का आपण त्यात लागवड करणे. आणि जे काय आता समजा विमानतळ नगरला होणं आवश्यक होतं ते काहीपर्यंत समजा झालेलं नाही आहे, त्याला काही अडचण नाही. अजूनही दुसरं विमानतळ आपण नगरमध्ये करू शकतो. जिल्ह्याचं ठिकाणी आहे. इथं शनी शिंगणापूर आहे, शिर्डी आहे, मोठमोठे देवस्थान आहेत, दत्त देवस्थान आहेत. आपल्या ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी पूर्ण जगामध्ये मानली जाते अशी ज्ञानेश्वरी आपल्या जिल्ह्यामध्ये लिहिलेली आहे. शिर्डीला झालं ना आता विमानतळ, अजूनही दुसरं होऊ शकतं. त्यात काही म्हणजे एवढं नाही ना. अजून आता आपल्याला जर नगरवरून जायचं म्हटलं तर औरंगाबादला 2.5 तास लागतात. शिर्डीला जायचं म्हटलं तरी तेवढाच वेळ लागतो. पुण्याला जायचं म्हटलं तरी तेवढाच वेळ लागतो. जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं आपण एवढी प्रगती करू शकतो. एवढ्या 5 वर्षामध्ये आपण ते तसं घडवू शकतो. यासाठी आपण पाठपुरावा करणं आवश्यक आहे. पाठपुरावा जर झाला नाही कुठल्या गोष्टीचा तर ते होत नाही तसं याने. निश्चितच ॲडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे पाटील यांनी येणारी लोकसभा निवडणूक ही लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि नेमकं आपण पाहिलं की त्यांचं जे विचार आहे ते अतिशय स्वच्छ आहे. त्यांनी सांगितलं की कोणत्याही कार्यकर्त्यांनी, कोणत्याही तरुणांनी माझ्या मागं फरकटत येऊ नका, माझी झेंडे घेऊ नका, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर का आपल्याला विकास पाहिजे असेल, आपल्याला रोजगार पाहिजे असेल आणि आपले प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्याला मांडायचे असेल, कारण त्यांनी एक उदाहरण अतिशय उत्तम दिलं की रस्ता रोको करणं हा पर्याय नाही. कशावरती? रस्ता रोको करावा असं मला कधीच वाटत नाही. उलट मी हा रस्ता रोको जे आंदोलन आहे त्या विरोधामध्ये मी निश्चितच लोकसभेमध्ये सुद्धा आवाज उठवेल आणि हे बंद करण्यासाठी मी प्रयत्न करेन. म्हणजे एक आपण जे म्हणतो व्हिजन घेऊन चालणारा हा नेता आहे. या नेत्याला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमच्या खूप खूप शुभेच्छा सर. आपण ATV न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि कृष्णा कार सजावट प्रस्तुत तयारी लोकसभेची या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. कुठेही जाऊ नका. पात्रा ATV न्यूज 24 तास.